लोकशाहीचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक रॅलीमध्ये, प्रत्येक कार्यक्रमात शिक्के ठरलेले असते. त्यामुळं खरोखरच म्हणजे विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो, तुमचं काम हे कौतुकास्पद आहे आणि पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही इथे 10:30 वाजल्यापासून बसलेले आहात. खायला वगैरे घातलेलं असावं असं मला वाटतं. बसलेले प्रत्येक जण तुमच्या भूमिकेतून गेले आणि तुमच्या एवढे वेळेला होतो अशा एखाद्या कार्यक्रमाला आम्ही तुमच्यासारखे बसायचो आणि मग कार्यक्रम सुरू व्हायचा. त्यानंतर पुढची जशी टंगळ मंगळ सुरू झालेली असते तशी आमच्यातही त्यावेळेला व्हायचं. तर विनोदाचा भाग सोडला, आम्ही तिथे बसलो होतो आणि तिथं बसून जे काही केलं त्यावेळेला म्हणून आता मी इथे बसतो. भविष्यामध्ये तुम्हालाही इथे येऊन बसायचं आणि त्याची मुहूर्तमेढ किंवा विजेची रोपायची असते. कार्यक्रमाच्या अनुषंगानं संचालक डॉक्टर कुलकर्णी यांचं पुस्तक प्रकाशित झालं ते डॉक्टर नागेलगाव, डॉक्टर पाटील सर, प्रभावी सर, कुलकर्णी सर आणि कांदळगावचे बोंगले आणि विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक. ॲक्च्युली विज्ञान दिन हा 28 तारखेला आहे आणि उद्या कुठला दिवस आहे माहिती आहे का कोणाला? मराठी भाषा दिन. गुड, व्हेरी गुड. काय होतं मराठी भाषा दिन? कशामुळे मराठी भाषा दिन झाला माहिती आहे कोणाला? कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा दिन साजरा करतो आणि राष्ट्रीय विज्ञान दिन कशासाठी आपण साजरा करतो? कारण तुमच्यामध्ये आहे ते, फक्त सांगू की नको, बरोबर ना? एज्युकेशन होतं आणि बोललं पाहिजे. तर CV रमन यांनी 28 फेब्रुवारी बरोबर त्या दिवशी काय केलं, ज्याला आपण रमन इफेक्ट म्हणतो, म्हणजे रमन प्रभाव, तो त्यांनी जगासमोर आणला. त्याचं नोबेल पारितोषिक सुद्धा आय थिंक 1930ला त्यांना मिळालेला आहे. ज्या दिवशी तो रमन इफेक्ट मांडला गेला तर तो दिवस भारतानं राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याची सुरुवात झाली. आता 28 तारखेच्या निमित्तानं तो आज आपल्या इथं होतं. याचा अर्थच असा आहे की शालेय जीवनापासूनच विज्ञानाची रुची, विज्ञानामध्ये रुची मोस्टली काय होतं बघा, गणित आणि विज्ञान म्हणजे नको विषय असतात, जराशे अवघड असतात, नको असं वाटत असतं. पण खरी रुची आणि गमती जमती तिथेच असतात बघा. चमत्कार कुणा म्हणजे नमस्कार कुणाला केला जातो? जो चमत्कार करतो त्याला. म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञानात चमत्कार होतात, पण विज्ञानाला आपण नमस्कार करत नाही कारण आपल्याला तो तद्दन टाकावा विषय वाटतो आणि बोजड वाटतो विषय. पण सगळ्यात रुची जर असेल आणि कुतूहल जर असेल तर विज्ञानामध्ये आहे. केवळ चमत्कार होतात म्हणून नव्हे, तर तिथले जे विज्ञान या शब्दाचाच अर्थ आहे की विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, जिज्ञासा, बरोबर ना, आणि प्रयोग. तर या गोष्टींमधून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्या सुरुवात तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टींमधून करू शकता. तुमच्यापैकी कोणी नासाला गेले, इस्रोला गेले? काही माहिती आहे नासा, इस्रोचं? जिल्हा प्रशासनाची, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून काही मुलांची निवड केली जाते. ऐकूया? माहिती आहे? गेले 3 वर्ष हा उपक्रम रत्नागिरीमध्ये करतो आपण. महाराष्ट्रातील एकमेव हा उपक्रम आहे की आज ज्याची दखल ही सगळ्या राज्यांनी घेतली. मी इथे येण्यापूर्वी भाटे बीचवर जे इस्रोला जाऊन आले, जे नासाला जाऊन आले, ते जे जिल्हा परिषदेचे सर्वसामान्य विद्यार्थी होते, ती काठिण्य पातळी असते त्यांची, जे निवड असते ती स्पर्धात्मक परीक्षेतून ती मुलं जातात तिथेपर्यंत. त्या मुलांनी एक बलून बनवला, हाय अल्टिट्यूड बलून. त्याचं लॉन्चिंग आज झालं, स्पेस लॉन्चिंग म्हणतो आपण त्याला. सर्वसामान्य विद्यार्थी तुमच्यासाठी मी हे मुद्दाम सांगतो तुम्हाला आवर्जून की अशा गोष्टींमध्ये तुम्ही त्याची माहिती करून घेतली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही संवाद साधला पाहिजे. तिथं काय आहे, म्हणजे आम्ही सुद्धा अजून इस्रोला गेलेलो नाही की इथं बसलेले कदाचित गेलेले नसावे. आम्ही जे काही तो प्रक्षेपण होतो उपग्रह, तो आम्ही आजही TV मध्येच बघतो, पण ते विद्यार्थी प्रत्यक्षात तिथे जाऊन आले, तिथल्या शास्त्रज्ञांशी बोलून आले. मी हे एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमच्या या मित्रांशी, मैत्रिणींशी तुम्ही गप्पा केल्या पाहिजे. तिथे काय बघितलं, काय शिकायला मिळालं, कुतूहल किंवा जिज्ञासा तुमच्याकडे आली पाहिजे. विज्ञानामध्ये का आणि कसे हे 2 प्रश्न वारंवार पडले पाहिजे, तर तुम्हाला विज्ञान समजेल आणि समोर होणाऱ्या प्रत्येक जी काही क्रियात्मक रासायनिक प्रक्रिया आहे त्याच्या पाठीमागचं कारण मीमांसा तुम्हाला सापडेल. विज्ञान आपल्या जन्मापासून सुरू होतो. जे आपण गमतीने बऱ्याच वेळा म्हणतो की तुझा जन्म अंड्यातून झालेला आहे, पक्ष्यांचा जन्म अंड्यातून होतो. हो मित्रांनो, आपण प्रत्येक जण अंड्यामधून बाहेर पडलेलो. मातेच्या गर्भात बिजांडामध्ये कोट्यावधी शुक्राणूंच्या पैकी जो क्षमताशील आहे, जो प्रभावी ठरला, जो शक्तिमान ठरला, तोच त्या बिजांडामध्ये त्यानं प्रवेश केला आणि त्याच्यापासून तुम्ही जन्माला आलात. म्हणून प्रत्येक जण जगामध्ये, प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे, वेगळी आहे. स्पर्धेला सुरुवात किती झाली? रोज विज्ञान आपण अनुभवतो. म्हणजे जन्मात झाल्यानंतर पहिला श्वास घेतला
म्हणजे ऑक्सिजन घेतो आणि मृत्यूनंतर आपल्याला जाळलं जातं, राखेत रूपांतर होतं, ती कार्बन म्हणजे विज्ञान. दैनंदिन गोष्टींच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे अगदी दात घासण्यापासून पेस्ट असेल काय तुम्ही जे वापरता ते सगळं विज्ञान आहे, ते सगळं शास्त्र. हे कशासाठी होत असतं हे सगळं या गोष्टीचं? म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं का आणि कसे हे प्रश्न पडले. ज्यावेळेला शोध लागतात म्हणजे नवा शोध लागण्यासाठी जुना बोध तुम्हाला अनुभवाला लागतो. जुने अनुभव, नवा शोध, वर्तमानाची स्थिती आणि अनुभूती याची सांगड जर घालता आली तर त्याला मानवी मूल्य किंवा मानवी आपण आयुष्य म्हणू शकतो. म्हणजे बिजांडापासून सुरुवात झालेला आपला प्रवास हा ब्रह्मांडापर्यंत आपल्याला घेऊन जात असतो आणि तो जात असताना निश्चितपणे तो इको फ्रेंडली असावा, पर्यावरण पूरक असावा, इगो फ्रेंडली अजिबात नसावा. आमच्या लहानपणी इथे बसलेल्या प्रत्येकाची घरं ही मातीची, दगडांची, विटांची होती. म्हणजे गावामध्ये स्लॅबची घरं अजिबात नव्हती आमच्या बालपणी. त्यावेळेला जो गारवा होता, मग ही गारवा देणारी घरं आज गरम झाली कशी? त्याला कारणीभूत आपण आहोत. म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं शेणानं सारवणारी जी जमीन असायची ती आपल्याला नकोशी झाली आणि तिथे फरशी आली. काळी कौलं होती, काळ्या कौल्याची बेंगलोरी कौलं झाली, बेंगलोरी कौलाची पत्रे आली आणि पत्र्यातून स्लॅबमध्ये आलो. आणि मग जन्म कशाचा झाला? पंख्याचा झाला. जन्म कशाचा झाला तर एसीचा झाला. कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण आहे ते या गोष्टीत मिळालं. म्हणजे एकीकडे आपण विज्ञानाची प्रगती करत असताना, विज्ञानाची काळ करत असताना, म्हणून मी मगाशी सांगितलं की जुना बोध हाही अनुभवला पाहिजे आपल्याला की आपण आज नक्की जातोय कुठे. एक अभ्यास आणि एक रिसर्च येईल त्यामुळे निश्चितपणानं झाडांचं प्रमाण, पर्यावरणाचं प्रमाण हे तितकं कमी झालेलं असणार. बरोबर आहे ना? ती जागा साफसफाई केल्याशिवाय तिथं बांधकाम झाली नसणार आहे. त्यामुळं हे करत असताना, विज्ञानाची सांगड आणि कास धरत असताना निश्चितपणे सुसंस्कृत समाज व्हावा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो समाज व्हावा, अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा नसावा आणि पर्यावरण पूरक, पर्यावरणाची सांगड घालणारा असावा या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा. भारत आधीच अंतराळवीर आहे, अंतराळात झेपावतोय. अधिकाधिक भविष्यामध्ये भारताला उंचीवर नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे. तुमच्यामधून एखादा शास्त्रज्ञ निर्माण व्हावा ही इथं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.